महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले सुभाष बाप्पा लोमटे महाराज यांच्या मठ देवस्थान जमिनीचा वाद पेटला। उपोषणकर्ते सुंदर लोमटे यांचा दत्त मंदिर देवस्थान जमिनीवर दावा, जमीन माझीच। चुलत्या पुतण्याचा वाद चव्हाट्यावर, देवस्थान ट्रस्ट अस्तित्वात नाही। स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ महाराज अध्यक्ष कसा? उपोषणकर्ते सुंदर लोमटे यांचा दावा, खोटे कागदपत्रे दस्त तयार करून जमिनीचा फेरफार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा। आपल्याला वाटत असेल की या ठिकाणी ग्रामपंचायतची निवडणूकच हे निवडून आलेले आहेत, पण असं काही नाही। हे उपोषणकर्ते सुंदर बापू लोमटे आहेत, जे उपोषण करण्यासाठी हलकीचा निनाद करून उपोषणाला बसत आहेत। महाराष्ट्रात सर्वप्रथमच ही घटना घडलेली या ठिकाणी बघत आहोत की उपोषणकर्ते हलकीचा निनाद करून उपोषणाला बसत आहेत। हे मलकापूर गावातील चित्रण आहे। उपोषणकर्त्याच्या या ठिकाणी मठावरती पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहत आहोत। माझं नाव लोमटे सुंदर अर्जुन, राहणार मलकापूर। काय कारण असतं आपण उपोषणाला? मी उपोषणास यासाठी बसलेलो आहे की माझे वडील, बंधू आणि आमच्यात जमिनीच्या वाटण्या झाल्या आणि त्या जमिनीच्या वाटण्यात कोर्टातून वाटणी झाल्यानंतर ही प्रॉपर्टी, ही गट नंबर 261 देवस्थानच्या ज्या जमिनीवर उभा आहे ती जमीन कोर्टानं मला वाटून दिलेली आहे। कोर्ट आदेशानुसार ती जमीन माझ्या नावावर होणं गरजेचं होतं, परंतु महाराजांनी जे सुभाष एकनाथ लोमटे या दोघांनी मिळून माझ्या वडिलाची फसवणूक करून अज्ञानाचा फायदा घेऊन आधी माझं कोर्टातलं वाटणीपत्र झालं असताना देखील त्यांची फसवणूक करून दानपत्र फिरवून घेतलं आणि त्या दानपत्र रद्द होऊन माझ्या नावाने फेर व्हावा म्हणून मी तलाठी, तहसीलदार, मंडल अधिकारी, SDO कार्यालय यांच्याकडे वेळोवेळी निवेदनं दिली, परंतु त्या कुठल्याही निवेदनाचा त्यांनी विचार केला नाही आणि चुकीच्या फेरची नोंद घेण्यात आली। त्याच्यात ज्यावेळेस मी कोर्टात जाण्याची भाषा केली त्यावेळेस महाराजांनी खोटं लेटर पॅड, जे की ह्या देवस्थान श्री दत्त क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान याला ट्रस्ट नोंदणीकृत नाही किंवा नोंदलेलं नाही, तरी देखील स्वयंघोषित स्वतःलाच अध्यक्ष समजतात आणि खोट्या लेटर पॅडवर त्यांनी तलाट्याला अर्ज केला, खोटं प्रोसिडिंग घेतलं। मग ज्यांनी खोटं प्रोसिडिंग घेतलं, जर इथं ट्रस्ट स्थापन झालेलं नाही, ट्रस्टच अस्तित्वात नाही, मग यांना खोटं लेटर पॅड छापायचं, राष्ट्रसंत म्हणून घ्यायचं, संस्थांचा अध्यक्ष म्हणून घ्यायचं आणि खोटं प्रोसिडिंग करायचं आणि त्या खोट्या प्रोसिडिंगच्या आधारे तलाठी, मंडल अधिकारी आणि संबंधित अधिकारी यांनी त्यांच्या नावावर सातबारा केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही वारसा हक्कानं नोंद घेतली। वारसा हक्कानं नोंद घेतली म्हणल्या मलकापूरच्या सरपंच, माजी सरपंच यांनी तक्रार दाखल केली पोलीस स्टेशनला की हे खोटं वारसा प्रमाणपत्र आहे। मी माझ्या सरपंच पदाच्या वरून कार्यकाळ संपल्यानंतर 2 वर्षानं सरपंच पदात वारसा प्रमाणपत्र जोडले। तलाठी साहेबांनी उत्तर दिलं की आम्ही वारसा हक्कानं नोंद घेतलेली नाही। तर मग हे फेरफारचा नमुना आहे हा फेरफार। ह्या फेरफारवर स्पष्ट लिहिलंय, अनोंदणीकृत वारसा हक्काने विश्वस्त खाते वगळून वारस नोंद। जर हे ट्रस्ट असेल तर ट्रस्टची जमीन वारसा हक्कानं नोंदता येत नाही। ही सांगते की आम्हाला धर्मादायुक्त उस्मानाबाद यांनी 12/10/2020 ला निकाल दिला। 12/10/2020 ला शिंच प्रकरण लातूरच्या धर्मादायुक्ताकडे वर्ग केले
आणि त्यालाच हे समजले की आमच्यासारखा निर्णय दिला आणि त्या निर्णयाद्वारे म्हणते हे घेतले. आणि त्याच्यानंतर लातूरच्या धर्मादायुक्तांनी पत्र काढलं. कोणाला पत्र काढलं ते? जाहीर प्रकटन काढलं त्यांनी की मलकापूरच्या दत्त मंदिरावर ट्रस्ट नेमणी आहे, विश्वस्त नेमणी आहे. इथं कुठलंही कुणी विश्वस्त नाही. दानपेटीतले पैसे गोळा केलेल्या देणग्या कोण घेतंय? मग माझी प्रशासक नेमा ही एक मागणी आहे आणि माझा सातबारा माझ्या नावावर करा. मग जर हे स्वतःला अध्यक्ष म्हणत असतील तर मग लातूर धर्मादायुक्ताचं हे पत्र चुकीचं आहे का खोटं आहे? त्यांनी दिनांक 8 चौकशी अर्ज क्रमांक 8/2023 कलम 47 अनुसार 28/12/2003 ला निर्णय दिलाय की याच्यावर ट्रस्ट नेमायचंय म्हणून. हे महाराजांनी स्वतःच खोटं लेटर छापलेलं आहे. ते अध्यक्ष नाहीत. त्याच्यानंतर ही सौरत्नमाला लोमटे यांनी पोलीस स्टेशन पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेली तक्रार. रत्नमाला जे लोमटे आहेत त्यांचं काय पद? माजी सरपंच होत्या त्या सरपंच पदावरनं 2 वर्षाचा काळ झाल्यानंतर त्यांचं खोटं लेटर पॅड वापरले. त्यांचा हस्ताक्षर नाही, त्यांची सही नाही. पोलीस स्टेशनला घेतलेला जबाब आहे. कोणाचा जबाब आहे? सौरत्नमाला हौशराव लोमटे माजी सरपंच. त्यांनी त्यांच्या जबाबात सांगितलंय की हे खोटं लेटर पॅड आहे, वारसा नोंद नाही, मी वारसा पत्र दिलेलं नाही. आणि हे म्हणते की हे वारसानं नोंद घेतली आम्ही. मग ट्रस्टच्या जागेची नोंद वारसाने घेता येत नाही आणि हे म्हणते की आम्ही वारसाने घेतली नाही. आणि सातबाऱ्यावर तर स्पष्ट उल्लेख आहे वारस नोंद म्हणून. याच्यावर या फेरफार क्रमांकावर वारस नोंद आहे. आणि पुन्हा स्वतः एकनाथ महाराज लोमटे यांनी तलाठी कार्यालयात लिहून दिले, हायलाइट करून देतो मी की आम्ही आमच्या वकिलाशी चर्चा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की उस्मानाबाद धर्मादायुक्तांनी आम्हाला अजून अध्यक्ष म्हणून ऑर्डर केलेली नाही, तरी सदर सातबारा रद्द करण्यात यावा, सातबाऱ्यावर आमचं नाव कमी करण्यात यावं असं खुद्द महाराज म्हणतायत, ज्यांच्या नावावर सातबारा आहे ते. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच प्रोसिडिंग तयार केलं. नाही त्यांनी स्वतःच विश्वस्त, स्वतःच अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव नेमले आणि प्रोसिडिंग घेतलं. त्याचा अधिकार आहे का त्यांना? नाही. धर्मादायुक्त जर म्हणत असतील की इथं ट्रस्ट नाही, त्यांचं जाहीर आहे की हे धर्मायुक्ताचं पत्र धर्मादायुक्तांनी अद्याप संस्थांवर नोंद केलेली नाही. स्वतः एकनाथ लोमटे महाराजांनी तलाठी साहेबांकडे अर्ज दिलाय माझं नाव कमी करण्यात यावं, आणि तरी सुद्धा ते नियुक्ती करतात. मंडल अधिकाऱ्यांनी SDO उपविभागीय अधिकारी कळम यांना कळवलंय की हे नाव चुकून सातबाऱ्यावर आलंय, ते रद्द करण्यात यावं, तरीही सातबाऱ्यावर नाव रद्द करण्यात आलेलं नाही. नेमकं काय कारण असतं? पैशाचा देण्या घेण्याचा व्यवहार अशी लोकांची चर्चा आहे. कळम कार्यालय नायब तहसीलदार तापड्या साहेबांनी 4/3/2024 त्यांच्या टिप्पणीमध्ये लिहिलेलं आहे की प्रश्नांकन मध्ये नमूद बाबीनुसार फेरफार मंजूर करीत असताना सर्व अभिलेखे तलाठी व मंडल अधिकारी यांनी खात्री करणे आवश्यक होते, परंतु तसे झाल्याचे दिसून येत नाही, करिता खुलासा मागून नियमानुसार कारवाई करावी. सगळे अधिकारी म्हणतायत की चुकीच्या पद्धतीने फेरवडलाय. ज्याच्या नावानं सातबारा तयार केलाय एकनाथ सुभाष लोमटे, ते बी म्हणते की मी अध्यक्ष नाही, माझं नाव कमी करा सातबाऱ्यावरनं. मंडल अधिकाऱ्याच्या नंतर स्वतः एकनाथ लोमटेच्या नंतर मंडल अधिकारी म्हणजे गिरदावर ते स्वतः म्हणतायत की नाव चुकून लागले, फेर रद्द करा. आणि SDO साहेबांकडे ते सादर केलाय प्रस्ताव, तरी SDO साहेबांनी तसंच कायम ठेवलंय. आणि मी त्याच्यासाठी वेळोवेळी अर्ज विनंती केल्यात की खोटी कागदपत्र सादर केलेत, खोटी कागदपत्र सादर केलेत. खोटी कागदपत्र सादर करणाऱ्यावर 420 फसवणुकीचे गुन्हे दाखल करा म्हणून माझं आंदोलन आहे. काय विनंती करा? मी सांगू शकतो की खोटी कागदपत्र दाखल केली असताना त्यांच्यावर मी वेळोवेळी
अर्ज केले, विनंत्या केल्या. आतापर्यंत मी 50 वेळा अर्ज दिलेले आहेत. माहितीच्या अधिकारात माहिती मागितलेली आहे, तरी त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेले नाहीत. खोटी कागदपत्र दाखल करणं, खोटं लेटर पॅड छापणं, स्वतःलाच राष्ट्रसंत म्हणून घेणं. याच्या आधी 1,20,00,000 अपार प्रकरणी झालं होतं, त्यात महाराजांना अटक झाली होती. कोर्टात प्रकरण चालू आहे. ते खोटे कागदपत्र, खोटे दस्तावेज बनवण्यात महाराज हुशार आहेत, त्याच्यातच त्यांना अटक झाली होती. बाकीच्या अनेक बाबीत अटक झालेली होती, पण मला त्या माझ्या प्रकरणाच्या व्यतिरिक्त मला बोलायचं नाही. हे स्वतःला राष्ट्रसंत समजतात. कोणी पदवी दिलेली नाही. राष्ट्रसंत भारतामध्ये फक्त एकमेव आणि एकमेव राष्ट्रसंत हे अमरावतीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत. शासनाचे काही अधिकारी स्वतः म्हणत असतील की हे नाव रद्द करण्यात यावं, तरी सुद्धा ते फेरफारून नाव रद्द होत नाही. या मागचं नेमकं कारण काय असू? एकनाथ सुभाष लोमटे हे खूप मोठे प्रस्थ आहे, खूप मोठी हस्ती आहे. प्रचंड पैशाचा गैरव्यवहार झालेला असू शकतो, अधिकाऱ्यांना मॅनेज केलेला असू शकतो, अशी लोकांत चर्चा आहे. आणि त्यांच्या मोठमोठ्या आमदार, मंत्री, खासदार यांच्याशी उठ बैठक आहे. आजचे मुख्यमंत्री खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचे फोटो आहेत, त्यांची ओळख आहे. मग त्याचाही फायदा घेतलेला असू शकतो. त्यांनी आपलं आंदोलन दाबलं जाऊ शकते का, याबद्दल काय म्हणू शकता? दाबण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, पण आंदोलन दाबता येणार नाही. त्यांनी जर आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर मी म्हणेल हे असे आहे, पण हे असे असणार नाही. सूर्य उद्याचा अमुचा आहे, तो स्वस्थ बसणार नाही. हा माझा इशारा असेल त्यांच्यासाठी. तुम्ही जितका दाबायचा प्रयत्न कराल तितकं ते आंदोलन उफाळून येईल, तितकी ऊर्जा मला मिळेल, तितक्याच तडफेने मी उपोषण करेन. आता पाहूया याच प्रकरणाची दुसरी बाजू. एकनाथ लोमटे महाराज यांचे स्पष्ट विधान. सुंदर लोमटे ब्लॅकमेलर, मागील 9-10 वर्षापासून करतो आहे ब्लॅकमेल. आर्थिक गरज भासल्यास जमीन विकणे आणि पुन्हा त्याच माणसाला ब्लॅकमेल करणे हा सुंदर लोमटेचा धंदाच. एकनाथ लोमटे महाराज यांचे स्पष्ट विधान. भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला आपला न्याय मागण्यासाठी प्रश्न बसण्याचा अधिकार दिलेला आहे. परंतु आदरणीय पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय देवतेची स्थापना केलेली आहे. सुंदर अर्जुन लोमटे हे जे आहेत, हे यांची जमीन जी आहे ती माझे वडील सद्गुरू जनसेवानंद सुभाष महाराज यांनी ती जमीन 2007 साली विकत घेतली होती. गरज पडली की तो जमीन विकतो आणि जमीन विकल्यानंतर त्या जमिनी घेणाऱ्या माणसावरच कार्यवाही करतो, अशी त्याची पद्धत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तो ब्लॅकमेलिंगच करणे. किसनराव लोमटे यांना जमीन विकली आणि त्यांच्यावर त्यांनी कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं. सय्यद म्हणून आहेत बाबूलाल सय्यद यांचे चिरंजीव पाशाबाईचे बंधू, त्यांना ही जमीन विकली आणि ती जमीन विकल्यानंतर पुन्हा नंतर त्याच्यावरही केस केली. हे असे धंदे आहेत ह्या माणसाचे. हे काय म्हणजे माणूस काही म्हणजे चांगला आहे असं म्हणता येणार नाही ना. जो माणूस जमिनी विकतोही आणि त्याच्यानंतर पोरांकडून केस करतो की जमीन आम्ही विकली नाही, त्याच्या आम्हाला पैसे मिळावे, हे असे धंदे त्या माणसाचे. आता तो त्याच्या वडिलांनी आमच्या सद्गुरू सुभाष महाराजांना जमीन विकली. त्यांचे वडील जे आहेत ते आमचे आजोबाच, चुलत आजोबा, आणि ते संगनमतानं त्यांनी खरेदी करून दिली. खरेदी करून दिल्यानंतर खरेदी म्हणजे कशी केली की रजिस्टर ऑफिसला गेले. ते रजिस्टर ऑफिसला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सगळेच गेले, आमच्या घरातलीच सगळी घरं हे, आणि ह्या घरातली घरं सगळी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न केला की जमीन आपल्याला खरेदी करण्यासाठी जायचं आहे. खरेदी खतासाठी गेल्यानंतर तिथे एक रायटर जो असतो लिहिणारा, त्या माणसाने सांगितलं की तुम्हाला जर घरातल्या घरात विकत द्यायची का? ती म्हणले हो. म्हणजे हे माणसं कशी आहेत? तर हे म्हणली माणसं सज्जन आहेत, सगळी माणसं चांगली होती. त्यामध्ये अप्पा लोमटे, अर्जुन भाऊ लोमटे, धन्यकुमार लोमटे हे घरातली माणसं, आमच्या घरातली सख्खे चुलते मालते घरातली माणसं आहेत. आणि ह्या सर्व माणसांनी मिळून संगनमताने ठरवलं की जर
रजिस्ट्रीचा खर्च वाचत असेल तर आपण रजिस्टर दानपत्र देऊ. अशा पद्धतीने रजिस्टर दानपत्र त्यावेळी झालं गेलं. रजिस्टर दानपत्र झालं. रजिस्टर दानपत्र झाल्यानंतर ती जमीन सद्गुरू सुभाष महाराजांना विकली गेली. दत्त मंदिर देवस्थानच्या नावानं ती विकली गेली आणि ती दत्त मंदिर देवस्थानच्या नावानं जी विकली गेलेली जमीन आहे ती आज तागायत दत्त मंदिर संस्थांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर दत्त मंदिर संस्थांची वेगवेगळी बांधकामं झालेली आहेत. दत्त मंदिर संस्थान ही त्या जागेचा आता मालक आहे. आता कायद्यानं जरी एखाद्याला उपोषण करण्याचा अधिकार दिला असेल तर तरी सुद्धा दुसरा एक विषय असा आहे, जे सुंदर लोमटे जे आहेत आपण जे म्हणतात ते, तर त्यांनी न्यायप्रविष्ट विषय केलेला आहे. तो न्यायप्रविष्ट विषय असा आहे की त्यांनी ते कळंब तालुक्याच्या ठिकाणी क वर्ग न्यायालयामध्ये त्यांचं प्रकरण चालू आहे. आणि राहिला ट्रस्टचा प्रश्न, तर ट्रस्टचाही प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. लातूर येथील न्यास कार्यालयामध्ये तो प्रश्न न्यायप्रविष्ट असल्यामुळे या विषयावर उपोषण करणं कायदेशीर योग्य नाही असं मला वाटतं. उपोषण करायला काही हरकत नाही. आदरणीय पूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी अधिकार तो प्रत्येकाला दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे परंतु तो अधिकार आपल्यावर खरोखरच जर न्याय आपल्याला मिळावा यासाठी तो अधिकार आहे. परंतु तो न्याय जो मागतोय आपण तो चुकीचा मागतोय. तो मागत असणारे जे आदरणीय सुंदर लोमटे जे कोणी आहेत तसे ते नात्याला माझे चुलते लागतात, परंतु मनोवृत्ती चुकीची आहे. तो मनुष्य पैसे मागण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतो. मग याचा अर्थ लोकांनाही जमिनी विकतो आणि पुन्हा तो म्हणतो की आता मला जमीन द्या. याचा अर्थ काय? तो मनुष्य हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार करतोय. आणि मला सुद्धा त्याच्या माध्यमातून त्यांनी निरोप दिलेले आहेत की मला जर महाराजांनी पैसे दिले तर माझं काही घेणं देणं नाही, माझा काहीच इंटरेस्ट नाही. आणि हा व्यक्ती पहिल्यांदा असं करतोय असं नाही. गेल्या 9-10 वर्षापासून हा सतत प्रत्येक वेळी काही ना काही कारण काढून ब्लॅकमेल करणं ते एक प्रकारचा व्यवसाय असल्यासारखा तो वेगवेगळ्या माणसाच्या माध्यमातून निरोप देणे, वेगवेगळ्या माणसाकडून निरोप पोहोचवणे असे त्याचे धंदे आहेत. तो ब्लॅकमेल करणारा मनुष्य आहे. त्यामुळं जे आता जे हे चालू आहे उपोषण, ते उपोषण करत असताना त्यांना माझ्या शुभेच्छा, धन्यवाद. माझं काही म्हणणं नाही, परंतु हे कायदेशीर उपोषण नाही. कारण हा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना, महाराष्ट्रातील, भारत देशातील सर्व तमाम लोकांना सांगू इच्छितो की हा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असल्यामुळे याच्यावरती उपोषण करता येत नाही असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. नमस्कार. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें